पहिल्या दिवसापासून समग्र देश सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाल्याचं सांगितलं. सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावरती किती बन होते, किती त्याला बेदम मारलं होतं, त्याचे व्हिडिओ आणि फोटो देशासमोर आणण्याचं काम केलं. तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत नेलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तोच निर्णय डोनाल्ड ट्रम्प कडे जाणार. लाज वाटली पाहिजे राज्य सरकारला. संविधानाच्या रक्षणासाठी बलिदान गेलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या क्रूर हत्याकांडाचं सुद्धा तुम्ही राजकारण करता. शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाचा खेळ या सरकारने निषेध करतो. हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि एरवी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश म्हणून सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपींवरती गुन्हे दाखल करायला सुप्रीम कोर्टापर्यंत 7 महिने घातले. कोणता न्याय मिळाला आम्हाला? जर फक्त FIR दाखल करायला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागत असेल तर येणाऱ्या काळात प्रत्येक जेलमध्ये मारून तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत पाठवलं. आज वाटली पाहिजे राज्य सरकारला, गृहमंत्र्याला. अरे करायचे खेळ, राजकीय खेळ करा, राजकीय इव्हेंट करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकांसाठी तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडाचं राजकारण करायचं म्हणजे संसदेतला आवाज, रस्त्यावरचा आवाज, लॉंग मार्चचा आवाज, आंदोलनाचा आवाज, निवेदनाचा आवाज, गावागावातला आवाज समजत नाही आम्हाला. सुप्रीम कोर्टापर्यंत FIR दाखल करायला घेऊन जाण्यासाठी अरे मॅजिस्ट्रेट सांगतंय पोलीस कोठडीमध्ये मारलंय, त्यांचा अहवाल आहे, पोस्टमॉर्टमचा अहवाल आहे, त्याला मारलंय, तरी सुद्धा आम्हाला दिशाभूल करता, राजकारण करता, राजकीय इव्हेंट करता. 7 महिन्यात शिक्षा व्हायला पाहिजे. शिक्षा 7 महिन्यात. आता इथून पुढे SITची चौकशी, IOची चौकशी, अमुक चौकशी, तमुक चौकशी होणार. न्याय द्यायला तुम्ही 70 वर्ष लावणार आहे. त्यारे आम्ही निषेध करतो. आम्हाला न्याय नाही मिळाला. विलंबाच्या नावावरती आमच्यावरती अन्याय झालेला. सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीला आतापर्यंत फाशी व्हायला पाहिजे. या ठिकाणी आदेश आलेत आणि याच्या मागे राज्य सरकारने केलेलं राजकारण आहे, याचा आम्ही निषेध करतो.